नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कॅन्सर डिटेक्शन अँड डायग्नोसिस हा पॉईंट पाहणार आहोत. कॅन्सर डिटेक्शन म्हणजे कॅन्सर झालाय का नाही याचा शोध घेणं, डायग्नोसिस त्याचं निदान करणं. म्हणजेच पॉईंट काय, कॅन्सर डिटेक्शन अँड डायग्नोसिस. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, अर्ली डिटेक्शन ऑफ कॅन्सर इज इसेन्शियल फॉर सक्सेसफुल ट्रीटमेंट इन मेनी कॅन्सर केसेस. म्हणजेच कॅन्सरच्या अनेक ज्या केसेस आहेत त्यामध्ये सक्सेसफुल ट्रीटमेंट जर करायची असेल तर गरजेचं काय असतं, अर्ली डिटेक्शन ऑफ कॅन्सर. म्हणजेच कर्करोगाचं, कॅन्सरचं अर्ली डिटेक्शन झालं पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीला डिटेक्ट झाला पाहिजे की लगेच की कॅन्सर झालाय का नाही हा शोध लगेच लागला तरच काय होऊ शकतं, सक्सेसफुल ट्रीटमेंट मेनी केसेसमध्ये होऊ शकते. म्हणजेच फर्स्ट पॉईंट, अर्ली डिटेक्शन ऑफ कॅन्सर इज इसेन्शियल फॉर सक्सेसफुल ट्रीटमेंट इन मेनी कॅन्सर केसेस. नेक्स्ट सेकंड, डिटेक्शन ऑफ कॅन्सर इज बेस्ड ऑन बायोप्सी अँड हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडीज. कॅन्सरचं जे डिटेक्शन केलं जातं, शोध घेतला जातो, तो कशाच्या आधारावर, तर बायोप्सी आणि हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडीज करून तो कॅन्सर डिटेक्ट केला जातो. म्हणजे सेकंड पॉईंट, डिटेक्शन ऑफ कॅन्सर इज बेस्ड ऑन बायोप्सी अँड हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडीज. नेक्स्ट थर्ड पॉईंट, इन दिस टाइप ऑफ डिटेक्शन includes tissue, blood and bone marrow tests for increased cell counts in case of leukemias. आणि ल्युकेमियाज म्हणजे ज्यांना ब्लड कॅन्सर झालेला आहे त्यांच्यामधला जो सेल काउंट असतो तो इन्क्रीज झालेला असतो. मग तो डिटेक्ट करणं कशाच्या साहाय्यानं, तर टिश्यू, ब्लड आणि बोन मॅरो ह्यांच्या टेस्ट घेऊन तो काय केला जातो, डिटेक्शन केलं जातं त्या टाईपच्या कॅन्सरमध्ये, ल्युकेमियामध्ये. म्हणजेच थर्ड पॉईंटमध्ये, इन दिस टाईप ऑफ डिटेक्शन इन्क्लूड्स टिश्यू, ब्लड अँड बोन मॅरो टेस्ट फॉर इन्क्रीज्ड सेल काउंट्स इन केस ऑफ ल्युकेमियाज. ब्लड कॅन्सरमधले जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये जो नंबर झालेला असतो WBCचा इन्क्रीज, तो इन्क्रीज झालेला नंबर डिटेक्ट करण्यासाठी टिश्यू, ब्लड आणि बोन मॅरोच्या टेस्ट घेतल्या जातात. फोर्थ, इन बायोप्सी अ पीस ऑफ सस्पेक्टेड टिश्यू कट इंटू थिन सेक्शन्स. मग ह्या बायोप्सीमध्ये काय केलं जातं नक्की, तर त्यामध्ये सस्पेक्टेड टिश्यू म्हणजेच एखादा आपल्याला टिश्यू त्या पेशंटमध्ये संशयित वाटत असेल किंवा शंकास्पद की बाबा ह्या टिश्यूला तिथे कॅन्सर झालेला आहे, असा जर वाटलं तर त्यातला तो टिश्यूचा पीस घेतला जातो. म्हणजेच लहान तुकडा काढून घेतला जातो, कट इंटू थिन सेक्शन्स, आणि त्याचे लहान लहान सेक्शन्स केले जातात. हे कशात केलं जातं, बायोप्सीमध्ये. नेक्स्ट त्यातच दीज सेक्शन्स टेन्ड अँड एक्झामाइन्ड अंडर मायक्रोस्कोप फॉर हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडीज बाय पॅथॉलॉजिस्ट. आणि ते जे घेतलेले सेक्शन आहेत, संशयास्पद असणारा टिश्यू, शंकास्पद की बाबा ह्या टिश्यूला इथं इथं या ठिकाणी कॅन्सर झालेला आहे असं वाटलं की तिथं सेक्शन घेतला जातो. ते थिन सेक्शन स्टेन केले जातात आणि स्टेन करून ते ऑब्झर्व केले जातात अंडर मायक्रोस्कोप. म्हणजेच मायक्रोस्कोप खाली त्याचं एक्झामिनेशन केलं जातं, परीक्षण केलं जातं. ते कशामध्ये केलं जातं, तर हिस्टोपॅथॉलॉजिकल स्टडीजमध्ये. म्हणजेच रोग निदान जिथं केलं जातं त्या स्टडीमध्ये. हे सर्व कोण करत असतं, तर पॅथॉलॉजिस्ट करत असतो. नेक्स्ट फिफ्थ पॉईंट, टेक्निक्स लाईक रेडिओग्राफी दॅट इज यूज ऑफ एक्सरेज, सिटी म्हणजे सिटी स्कॅन, कॉम्प्युटेड टोमोग्राफी and MRI that is magnetic resonance imaging are very useful to detect various cancers of internal organs. एखाद्या पेशंटमध्ये इंटरनल ऑर्गन्सला जर वेगवेगळ्या प्रकारचा जर कॅन्सर झालेला असेल तर युजफुल ट्रीटमेंट किंवा टेक्निक कोणत्या वापरल्या जातात, जेणेकरून लगेच कळण्यासाठी. त्यामध्ये रेडिओग्राफी वापरली जाते. त्यामध्ये काय असतं, यूज ऑफ एक्सरेज केला जातो. सिटी स्कॅन म्हणजेच कॉम्प्युटेड
टोमोग्राफी केली जाते. नंतर MRI मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग पाहिली जाते. हे सर्व डिटेक्शन करणं अगदी युजफुल असतं. ज्यांच्या पेशंटला किंवा ज्या पेशंटला इंटरनल ऑर्गनला कॅन्सर वेगवेगळ्या प्रकारचा झालेला आहे, हे डिटेक्ट ह्या टेक्निकनं केलं जातं. म्हणजेच फिफ्थ पॉईंट, टेक्निक्स लाईक रेडिओग्राफी दॅट इज यूज ऑफ एक्सरेज, CT scan that is computed tomography, and MRI that is magnetic resonance imaging are very useful to detect various cancers of internal organs. Next, point number 6. In computed tomography means CT scan, X-rays are used to generate three-dimensional 3D image of internal of an object. म्हणजेच एखादा जर इंटरनल ऑर्गन त्याचं जर कॅन्सर असं वाटत असेल की कॅन्सर झाला आहे तिथं, तर कॉम्प्युटेड टोमोग्राफी वापरली जाते, CT स्कॅन. आणि त्यातले जे एक्सरेज असतात ते एक्सरेज काय करत असतात, तर ते कशासाठी उपयोग असतात, तर जनरेट 3D इमेज, म्हणजेच 3 डायमेन्शनल इमेज. जो पार्ट किंवा जो इंटरनल ऑर्गन कॅन्सरग्रस्त वाटतोय त्याची 3D इमेज पाहिली जाते. कशाच्या साहाय्यानं? कॉम्प्युटेड टोमोग्राफीच्या साहाय्याने. मग त्यामध्ये काय वापरलं जातं? एक्सरेज वापरले जातात. म्हणजेच एक्सरेजच्या साहाय्यानं 3D इमेज तयार केली जाते आणि ती 3D इमेज पाहिली जाते. म्हणजे 6th पॉईंट, इन कॉम्प्युटेड टोमोग्राफी एक्सरेज आर यूज्ड टू जनरेट 3 डायमेन्शनल दॅट इज 3D इमेज ऑफ इंटरनल ऑफ ॲन ऑब्जेक्ट. नेक्स्ट 7th, इन MRI मग त्यामध्ये स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड्स अँड नॉन आयनायझिंग रेडिएशन्स आर यूज्ड टू ॲक्युरेट डिटेक्शन ऑफ पॅथॉलॉजिकल अँड फिजिओलॉजिकल चेंजेस इन लिव्हिंग टिश्यू. म्हणजेच एखाद्या पेशंटमध्ये त्याचे जे लिव्हिंग टिश्यू आहेत त्याच्यामध्ये पॅथॉलॉजिकल आणि फिजिओलॉजिकल काही चेंजेस झालेले आहेत का, हे ॲक्युरेट डिटेक्शन कशाच्या साहाय्यानं केलं जातं, तर MRIच्या साहाय्यानं. म्हणजेच मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग वापरून. यामध्ये काय वापरलं जातं? स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड्स आणि नॉन आयनायझिंग रेडिएशन्स वापरून हे MRI केलं जातं. आणि हे MRI करून जे लिव्हिंग टिश्यू असतात एखाद्या पेशंटमध्ये ते त्यांच्यामध्ये पॅथॉलॉजिकल आणि फिजिओलॉजिकल काही चेंजेस झालेत का, हे ॲक्युरेट त्यामध्ये शोध लावला जातो. कशाच्या साहाय्यानं? MRIच्या साहाय्यानं. म्हणजे 7th पॉईंट, इन MRI स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड्स अँड नॉन आयनायझिंग रेडिएशन्स आर यूज्ड टू ॲक्युरेट डिटेक्शन ऑफ पॅथॉलॉजिकल अँड फिजिओलॉजिकल चेंजेस इन लिव्हिंग टिश्यू. नेक्स्ट नंबर 8, सर्टन कॅन्सर्स आर डिटेक्टेड बाय यूजिंग अँटीबॉडीज अगेन्स्ट कॅन्सर स्पेसिफिक अँटीजेन्स. ठराविक कॅन्सर्स असे आहेत की कशाच्या साहाय्यानं डिटेक्ट होतात, तर युजिंग अँटीबॉडीज. कुणाविरुद्ध अँटीबॉडीज वापरले जातात, तर कॅन्सर स्पेसिफिक अँटीजेन्सच्या विरुद्ध अँटीबॉडीज वापरले जातात आणि ठराविक कॅन्सर काय केले जातात? डिटेक्ट केले जातात. म्हणजे 8th पॉईंट, सर्टन कॅन्सर्स आर डिटेक्टेड बाय युजिंग अँटीबॉडीज अगेन्स्ट कॅन्सर स्पेसिफिक अँटीजेन्स. नंबर 9th, technique of molecular biology applied to detect genes in individuals with inherited susceptibility certain cancers. This technique is very helpful in prevention of cancer. आणि सगळ्यात मदत करणारी जी टेक्निक आहे ती कोणती असते? मॉलिक्युलर बायोलॉजी वापरून त्यामध्ये काय केलं जातं, तर जीन्स त्या इंडिव्हिज्युअलमधले डिटेक्ट केले जातात. एखाद्या व्यक्तीला जर कॅन्सर झाला असेल तर त्यातले जीन्स डिटेक्ट केले जातात. म्हणजेच त्यामध्ये इनहेरिटेड ससेप्टिबिलिटी सर्टन कॅन्सर्स, ठराविक कॅन्सर्समध्ये काय असते? संवेदनशीलता असते अनुवंशिक पुढं जाण्याची. असे जे कॅन्सर असतील ते त्या इंडिव्हिज्युअलमधून जीन्स डिटेक्ट करून त्यामध्ये ती टेक्निक मॉलिक्युलर बायोलॉजीची वापरून कॅन्सर झाला आहे का नाही हे पाहिलं जातं. आणि ही कशासाठी उपयोगी आहे? प्रिव्हेन्शन ऑफ कॅन्सर. म्हणजेच कॅन्सर प्रिव्हेंट करण्यासाठी.
प्रतिबंध घालण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी टेक्निक आहे ती मॉलिक्युलर बायोलॉजीची टेक्निक आहे. म्हणजेच नंबर 9, टेक्निक ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी अप्लाय टू डिटेक्ट जीन्स in individuals with inherited susceptibility certain cancers. This technique is very helpful in prevention of cancer. Next, 10th point. Such type of individuals may be advised to avoid exposure to particular carcinogen. एक्झाम्पल टोबॅको स्मोक, त्याच्यामुळे काय होतं लंग कॅन्सर. म्हणजेच अशा टाईपचे जे इंडिव्हिज्युअल्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे जे काय कॅन्सर झालेले त्यांना काय टाळलं जावं म्हणून सल्ला दिला जातो, तर जे पर्टिक्युलर कार्सिनोजेन आहेत त्यांना टाळा असं त्यांना सांगितलं जातं. त्यामध्ये एक्झाम्पल म्हणून आपण घेतले टोबॅको स्मोक. ह्यात काय असतं तर निकोटीन नावाचं केमिकल असतं, त्याच्यामुळे काय होतो लंग कॅन्सर. म्हणजेच नंबर 10 मध्ये सच टाईप ऑफ इंडिव्हिज्युअल्स मे बी ॲडवाइज टू अवॉइड एक्सपोजर टू पर्टिक्युलर कार्सिनोजेन. एक्झाम्पल टोबॅको स्मोक, दॅट इज एक्झाम्पल त्यामध्ये कशाचं आहे तर लंग कॅन्सरचं. आत्ता आपण पॉईंट बघितला तो कॅन्सरचं डिटेक्शन आणि डायग्नॉसिस बघितलं. आता आपल्याला पाहायचं आहे ते ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर, म्हणजेच कॅन्सरवर असणारे उपचार. मग कॅन्सर ट्रीटमेंट कन्सिस्ट नंबर ऑफ थेरपी सच ॲज. अनेक प्रकारच्या थेरपी कॅन्सर ट्रीटमेंटवर वापरल्या जातात. मग त्यामध्ये फर्स्ट, इन रेडिओथेरपी ट्यूमर सेल्स आर इरॅडिएटेड लिथली अँड टेकिंग प्रॉपर केअर ऑफ नॉर्मल टिश्यू सराउंडिंग ट्यूमर मास. ह्या रेडिओथेरपीमध्ये जे ट्यूमर मास असतं त्याच्याभोवती काय असतात तर नॉर्मल टिश्यू असतात. त्यांची व्यवस्थित काळजी घेऊन हे ट्यूमर जे असतात कॅन्सरचे ते इरॅडिएट केले जातात, विकिरणित केले जातात. लिथली प्राणघातकपणे, म्हणजेच ह्याच्यावर रेडिओथेरपीचा वापर करून जे रेज असतात त्यांचा मारा करून योग्य प्रकारे नॉर्मल टिश्यूची काळजी घेऊन ट्यूमर मास काढून टाकले जातात. कशामध्ये रेडिओथेरपीमध्ये. म्हणजेच फर्स्ट पॉईंट, इन रेडिओथेरपी ट्यूमर सेल्स आर इरॅडिएटेड लिथली अँड टेकिंग प्रॉपर केअर ऑफ नॉर्मल टिश्यूज सराउंडिंग ट्यूमर मास. सेकंड, इन केमोथेरपी several drugs are used to kill cancerous cells, but majority of drugs have side effects like hair loss, anemia, etc. केमोथेरपी यामध्ये काय वापरलं जातं तर अनेक प्रकारची ड्रग्ज वापरले जातात आणि त्यानं काय केलं जातं कॅन्सरस सेल्स किल करण्याचं काम केलं जातं, मारण्याचं. पण ही जी केमोथेरपी ज्यावेळी वापरतो त्यावेळी त्याचा साईड इफेक्ट आहे. मग असे पेशंट तुम्ही तुमच्या गावात तुमच्या शेजारी पाजारी सुद्धा बघितले असतील. ज्यांच्यामध्ये केमोथेरपी वापरतात त्यांच्यामध्ये हेअर लॉस झालेला असतो, त्यांची केस गळलेले असतात, पूर्ण टक्कल पडतं, ॲनेमिया झालेला असतो, म्हणजेच रक्तक्षय किंवा त्याला म्हणतो आपण काय पंडुरोग, डेफिशियन्सी ऑफ हिमोग्लोबिन. म्हणजे सेकंड पॉईंट, इन केमोथेरपी सेव्हरल ड्रग्ज आर युज्ड टू किल कॅन्सरस सेल्स बट मेजॉरिटी ऑफ ड्रग्ज हॅव साइड इफेक्ट्स लाईक हेअर लॉस, ॲनेमिया, एटसेट्रा. थर्ड पॉईंट, in immunotherapy tumor cells have been shown to avoid detection and destruction by immune system. ह्यामध्ये इम्युन सिस्टीम मार्फत काय केलं जातं डिटेक्शन आणि डिस्ट्रक्शन अवॉइड केलं जातं यामध्ये. अँड पेशंट्स आर गिवन सबस्टन्सेस कॉल्ड बायोलॉजिकल रेस्पॉन्स मॉडिफायर्स. आणि असे जे पेशंट्स असतात कॅन्सर झालेले ह्यांना एक ठराविक सबस्टन्स दिले जातात, त्यांना काय म्हणतात बायोलॉजिकल रेस्पॉन्स मॉडिफायर्स दिले जातात. त्याचं एक्झाम्पल काय अल्फा इंटरफेरॉन. मग त्यामध्ये नेक्स्ट पॉईंट फोर्थ, अल्फा इंटरफेरॉन ॲक्टिवेट्स देअर इम्युन सिस्टीम अँड हेल्प्स इन डेस्ट्रॉईंग ट्यूमर. अल्फा इंटरफेरॉन दिल्यानंतर ते काय होतं इम्युन सिस्टीमला ॲक्टिवेट करतं आणि कशाला मदत करतं जे ट्यूमर्स असतात कॅन्सरचे ते नाश करण्यासाठी, डेस्ट्रॉय करण्यासाठी. म्हणजेच फोर्थ पॉईंटमध्ये अल्फा इंटरफेरॉन ॲक्टिवेट्स देअर इम्युन सिस्टीम अँड हेल्प्स इन डेस्ट्रॉईंग ट्यूमर्स. हे झाले ट्रीटमेंट कॅन्सरवरचे. इथं पूर्णपणे कॅन्सर डिसीज संपलेला आहे. धन्यवाद.